नाशिकातनं एक सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते। नाशिकमधील शाळा 4 जानेवारीपर्यंत आता बंद राहणार आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला। शाळा सुरू करण्याबाबत डिसेंबरमध्ये पुढील निर्णय होईल अशी शक्यता आहे। पालकमंत्री खरं तर आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि पालकांनी जी शाळा सुरू न करण्याची विनंती केलेली होती या सभेआधी ते आता मान्य केलेली आहे। छगन भुजबळ यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय। अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही आहे। म्हणजे 4 जानेवारीपर्यंत खरं तर नाशिक जिल्ह्यातील शाळा बंद राहतील। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जी आत्ताच आढावा बैठक घेतली त्या आढावा बैठकीत हा निर्णय झालेला आहे। राज्यातील जिथे शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणची ते परिस्थिती पाहतील आणि मग त्या ठिकाणची परिस्थिती पाहून 4 जानेवारीपर्यंत नाशिक जिल्ह्यातल्या शाळा सुरू होतील असं कळतंय। पण बघतोय सध्याची सगळ्यात मोठी बातमी 4 जानेवारीपर्यंत आता शाळा बंदच राहणार आहे। खरं तर नाशिकमधल्या शाळांचा प्रश्न हा अजूनही ऐरणीवरच होता। आज त्यावर अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय होणार होता आणि तो निर्णय आता आपल्या समोर आलेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेण्यासाठी किरण नाईक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। किरण, आपण बघतोय की आता नाशिकमधल्या शाळा निदान 4 जानेवारीपर्यंत तरी सुरू होणार नाहीयेत असं कळतंय। काय अधिकची माहिती? नक्कीच सौरभ, आता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आणि काही शिक्षण अधिकारी त्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला हा 4 जानेवारीपर्यंत आहे त्या शाळा सुरू करायच्या नाही, कारण की डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास 18 दिवस जे आहे तेवढीच शाळा चालू राहणार आहे। अर्धे विद्यार्थी करण्यापेक्षा आपण डिसेंबर महिन्यामध्ये निर्णय घेऊ। डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या ठिकाणी आता जिथे सुरू झालेले आहेत राज्यातल्या तिथली परिस्थिती बघू आणि त्याच्यानंतर जो आहे तो आपण निर्णय घेऊ। या संदर्भात एक महत्त्वपूर्ण परत जी बैठक आहे ती डिसेंबर महिन्यामध्ये छगन भुजबळ यांनी एक आयोजित केलेली आहे। मात्र तोपर्यंत 4 जानेवारीपर्यंत जे आहे त्या शाळा पूर्णपणे बंद केलेल्या आहेत। खरं तर कर्नाटक किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे कोरोना बाधित जे रुग्ण विद्यार्थी झाले होते त्यांचा देखील एक भुजबळांनी जे आहे ते उदाहरण दिलं की बाकीच्या ठिकाणी देखील थोडीशी परिस्थिती ही खराब झाली होती। मात्र डिसेंबर महिन्यामध्ये आपण राज्यातील स्थितीचा आढावा घेऊ आणि भुजबळांनी महत्त्वाचं म्हणजे दुसरी कोरोनाची लाट येणार हे देखील मान्य केलेलं आहे की असं सांगितलं जातंय की कोरोनाची दुसरी लाट डिसेंबरमध्ये येणार आहे। तर आपण विद्यार्थ्यांची जीवाशी न खेळता आपण शाळा ही बंद ठेवू आणि 4 जानेवारीला जी आहे ते शाळेसंदर्भात सुरू होईल। मात्र ते निर्णय डिसेंबर महिन्याच्या बैठकीमध्ये ठरणार आहे का 4 जानेवारीला देखील शाळा सुरू होणार आहेत का नाही? सौरभ, निश्चितच किरण, त्यामुळे तुर्तास तरी नाशिकमधल्या पालकांना आणि शिक्षकांना सध्या तरी दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।